नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष। आज जनता दरबारमध्ये महापालिका आयुक्तांना भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असू दे, अनेक विषय गतिरोधक असतील किंवा खड्डे असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, अशा बाबतीत निवेदन देण्यात आलं। खरं तर जे काही त्यांचं अदालत चालू होती त्याच्यामध्ये निवेदन दिलं असता आयुक्तांनी सांगितलं की बाबा ऑनलाईन करा। आयुक्तांना सांगितलं ऑनलाईनची गरज नाही, तुम्हाला समोर पत्र दिलेलं आहे। भटके कुत्रे, लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोकांना धुमाकूळ माजवलाय। सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये कुत्र्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि काही प्राणीप्रेमी जे आहेत ते प्राणीप्रेमी काय म्हणतात की बाबा कुत्र्यांना पकडायचं नाही, असा अधिकारी सांगतात। मग तुम्ही अधिकारी जे काही असतात सांगतात, जेई असतील किंवा उपायुक्त असतील, तुम्ही राजीनामा देऊन घरी बसा ना। प्राणीप्रेमी यांना सांगा की बाबा 50-100 कुत्रे तुम्ही स्वतःच्या घरी जाऊन जर पाळा, त्यांना काय खाऊ पिऊ घाला, त्यांचं म्हणजे तुम्ही त्यांना मोठं करा, कुत्र्यांना तुमच्या घरामध्ये ठेवून घ्या। जर मी या 8 दिवसात असं मी आयुक्तांना स्वतः सांगितलेलं आहे, समोर सांगितलेलं आहे ऑन कॅमेरा आयुक्तांना की बाबा जर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर मी आयुक्तांच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर गेटला संबंधित भटके कुत्रे तिथं आणून बांधल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून सांगू इच्छितो। या कुत्र्यामुळे होणारा लहान मुलांना त्रास असेल, वयोवृद्ध लोकांना त्रास असेल, कुत्रे अक्षरशः चावतात। आता जवळजवळ आमच्या खालिदबाईंच्या घराच्या शेजारी तिथं कचऱ्याचा डेपो आहे, तिथं कचऱ्याचा डेपो असल्यामुळे ते कचरा आल्यानंतर ते कुत्रे कचऱ्याच्या गाडी मागे येतात। एवढे कुत्रे येतात रात्री अपरात्री, अक्षरशः ओरडून वगैरे सामान्य जनतेला हैराण करून सोडलेलं आहे। त्याच्यासाठी आयुक्तांना निवेदन दिलं तर आयुक्त म्हणतात ऑनलाईन करा। ऑनलाईन माय बाबा, तुम्हाला समोर दिलेलं आहे की तुम्हाला समोर जर निवेदन दिलं असतं ऑनलाईनची गरज काय? जर 8 दिवसात याचा बंदोबस्त नाही झाला तर 100% आयुक्तांच्या घरात किंवा घराच्या बाहेर भटके कुत्रे बांधल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।